नमस्कार. मी रवींद्र थोरात. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. कुळगाव बदलापूरमधील आरक्षणग्रस्त अधिकृत इमारतींबाबत महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. नगरविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAला स्पष्ट निर्देश दिले आहेत. शासनाच्या पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागण्यापूर्वी महानगर आयुक्तांची मान्यता घेतली होती का याचा उल्लेख नाही. जर मान्यता घेतली नसेल तर संबंधित अधिकाऱ्याला समज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून अधिकृत परवानगी आणि पूर्णत्व प्रमाणपत्र असलेल्या अनेक इमारतींची माहिती MMRDAकडे पाठवण्यात आली आहे. नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार या इमारती जीर्ण झाल्या असून रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 37 अंतर्गत आरक्षणातून क्षेत्र वगळण्याचा प्रस्ताव MMRDAने शासनाकडे पाठवल्यास शासन गुणवत्तेनुसार निर्णय घेईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आपला भारत न्यूज लक्ष ठेवून आहे. मी रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज.